नमस्ते मित्रांनो, आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवा. आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, मनोजची सुटका झालेली असते. तो घरामध्ये प्रवेश करणार असतो. त्यांच्याही त्याची नजर काढू लागते. मनोज सांगू लागतो, हे काय करता हेच बरं तू आता, हे असलं काहीही करू नकोस. मी अपराधी म्हणून होतो तिथे आणि माझी आता सुटका झाली आहे आणि येत आहे मी घरी. त्यांच्याही म्हणते, अरे बाळा असं बोलू नकोस, तुझी काहीही चुकी नव्हती आणि तू आता निर्दोष म्हणून तर आला आहेस ना, मग मला नजर काढू दे तुझी. जे काही वाईट गोष्टी आहेत ते सर्व मागच्या मागच राहू दे, असे म्हणून मनोजची ती नजर काढू लागते. तो घरामध्ये येतो तेवढ्यात तिथे सानू येते व त्याला मिठी मारते व विचारू लागते, पप्पा तुम्ही कुठे गेला होतात आणि लवकर येतो म्हणून तुम्ही बोलला होता. मनोज मनातल्या मनात विचार करू लागतो, आता हिला कसं कायच बरं सांगायचं आपण जेलमध्ये होतो म्हणून, आणि काय सांगणार हिला. सानू परत विचारू लागते, पप्पा ती गाडी होती आणणार होता, कुठे आहे बरं आपली गाडी. त्यांच्याही म्हणू लागते, अगं तू किती प्रश्न विचारतेस, ते आता आले आहेत ना, त्यांना जरा रेस्ट करू दे. तसे म्हणून ते सानूला शांत करतात. मनोज देखील आज जातो. इकडे मनोजची पत्नी म्हणत असते, आपल्या घरातल्यांना सर्वांना माहीत होतं मनोज हे निर्दोष आहेत म्हणून, आणि फक्त त्या आनंदीलाच वाटत होतं की ही दोषी आहे म्हणून. मनोजची आई म्हणते, अगं लीना तू हे काय बोलत आहेस बरं, सर्व पुरावे तर तिनेच गोळा केले आहे, याच्यासाठी तिने जीवसुद्धा लावला आहे तिचा, हे तरी कळतंय ना. लीना म्हणते, ते काहीही नाही, तिनंच अडकवलं होतं ह्याला. हे पहा सार्थकराव आणि आनंदी दोघेही किती प्रयत्न केलेत यांना सुटका करण्याचे, ते पुरावे मिळवलेत म्हणून तर ह्यांची सुटका झाली ना. लीना म्हणते, ते मला काहीही माहीत नाही, ते दोषी आहेत, तेच ह्यांना अडकवलेले होते आणि त्यांच्यामुळेच यांना त्रास भोगावा लागला. तेवढ्यात तिथे मनोजचे वडील येतात व म्हणू लागतात, मनोज आलास तू घरीमध्ये, मला माहिती होतं तुझी सुटका होणार म्हणून, आणि मी तसे देवालासुद्धा गेलो होतो, हे घे पेढे. मनोज पेढे वगैरे काहीही घेत नाही, तो तसेच निघून आतमध्ये जातो. मनोजची आई मनोजच्या वडिलांना सांगू लागते, आनंदीने खूप प्रयत्न केले, पुरावे मिळवले आणि शलाकानं त्याच्या डोक्यावरती वार केला होता. हे ऐकताच मनोजचे वडील खूप घाबरतात व म्हणू लागतात, काय बोलतेस तू हे, आणि तू मला आधी बोललेला नाहीस, शलाकानं कधी मारलं त्याला आणि कुठे आहे आनंदी आता. मालती सांगू लागते, आहे मिळेलच, पण आता सध्या तरी काही मिळालेलं नाही. सार्थकसुद्धा खूप शोधला आहे पण त्यांनासुद्धा कुठेही मिळालेलं नाही. मनोजचे वडील म्हणतात, थांब मी त्याला फोन करून पाहते. मालती सांगू लागते, फोन वगैरे काहीही करू नका. सार्थकरावसुद्धा फोन करत होते पण फोन लागलेला नाही आणि ते सुद्धा शोधत आहेतच. मनोजचे वडील म्हणू लागतात, अरे पण मी शांतसुद्धा राहू शकत नाही ना, मला शोधावंच लागेल कुठं आहे ती आणि पाहावंच लागेल मला काय झालं आहे तिला. पुढे आपण पाहतो, सार्थक खूप प्रयत्न करत असतो, फोन ट्राय करत असतो पण तिला काही फोन लागत नाही. तो म्हणत असतो, आनंदी अशा कशा काय गेल्या बरं, आणि अशा न सांगता ते जाणारसुद्धा नाहीत आणि चिठ्ठी अशा अनोळख्या व्यक्तीला देणारसुद्धा नाहीत, बेजबाबदारपणा ते कधीही करणार नाहीत. सार्थक घराबाहेर पडतो व मोबाईलमधला फोटो म्हणजेच आनंदीचा लोकांना दाखवतो व विचारू लागतो, ह्यांना कुठे पाहिलात का तुम्ही, पाहिले असतील तर सांगा. असे तो खूप चौकशा करू लागतो व पूर्ण हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाऊन येतो पण त्याला कुठेही मिळत नाही. नंतरून तो आनंदीच्या घरी येतो व त्यांच्या आईवडिलांना विचारू लागतो, आनंदी इथे आले आहे का. तर आनंदीचे आईवडील म्हणू लागतात, इथे तर नाही आलेली ती. इकडे सार्थक खूप घाबरलेला असतो व त्यांना विचारतो, आनंदी मला कुठेच मिळालेली नाही, मी खूप हॉस्पिटलसुद्धा शोधून पाहिलं, सर्व पाहिलं पण कुठेच मिळत नाही आहे ती, मला आता खूप भीती वाटत आहे. आनंदीचे वडील म्हणतात, घाबरू नका तुम्ही, मिळेलच, कुठेतरी असेलच ती. पण सार्थक म्हणू लागतो, पण मला आता भीती वाटत आहे, कुठे गेले असतील त्या म्हणून, आणि असं कधीही त्या निघून गेलेले नाहीत, काहीतरी नक्कीच झालं असणार आहे असं सार्थकला वाटत असतं. इकडे आपण पाहतो, शलाका व वृंदा दोघेही सुधाकडे येतात. वृंदा म्हणू लागते, शलाका आधी तू काकूंच्या माफी माग बरं, काय केलेस तू, हे खूप मोठी चुकी केली आहेस, तुला हे सख्ख्या मुलीसारखं पाहिलं आणि तू तुझ्या नवऱ्याचा साथ दिलंस, कळतंय की नाही तुला, अशी वृंदा तिला बोलू लागते. शलाका बोलू लागते, काकू मला माफ कर, मला कळलं नाही, मला आता माफ कर. पण सुधा म्हणू लागते, परत काय तुमची नाटकी चालू झाली ती, हे असलं काहीही मला चालणार नाही,
तुम्ही जे काही केलं ते फार चुकीचं केलं आहे. आणि वृंदा, तुझा जावई हा खुनीच आहे. मला आधीच हे जर समजलं असतं तुम्ही असे वागणार आहात म्हणून तर बरं झालं असतं. वृंदा सांगत असते, सुधा मी काय केलं आहे हे सर्व केदारने केलं आहे. आता केदार असे वागल आम्हासनी माहीत नव्हतं. आता तो खुनी करल हे सुद्धा माहीत नव्हतं आणि हे सुद्धा सिद्ध झालेलं सुद्धा नाही खुनी कोण केला आहे म्हणून. शलाका त्याला फक्त साथ देत होती, पण हिनं चुकीचं सुद्धा वागला आहे. मी सुद्धा हिला ओरडला आहे. सुधा म्हणते, जे काही असो तू सुद्धा आता शांत बस वृंदा. मला माहीत आहे कोण कसे आहेत ते आणि माझ्या नजरेतून तुम्ही आधी दूर व्हा. वृंदा सांगू लागते, हे पहा मी सुद्धा माफी मागते आणि तुझं मन मी जिंकण्याचा प्रयत्नसुद्धा करेन. आता तुला काहीही विश्वास पटणार नाही मी जे काही सांगाल ते, पण मी नक्की प्रयत्न करेल पुन्हा एकदा तुझ्या मनामध्ये जागा मिळवण्याचा. इकडे शलाका रडत असते. सुधाला सांगत असते, मला माफ कर काकू, माझं चुकी झाली. पुढे आपण पाहतो लीना घरामध्ये येते व ती सार्थकला म्हणू लागते, सार्थकराव तुम्ही इकडे आला आहात. सार्थक म्हणतो, हो हो मी आनंदीला शोधण्यासाठी इथे आलो होतो. लीना बोलू लागते, पण आनंदी इथे येत नाही ना, तिचं घर तर तिकडेच आहे, मग तिकडेच असेल ना ती. आनंदीची आई बोलू लागते, लीना हे काय बरं बोलत आहेस तू. हे जावई आहेत आपले आणि त्यांना कसं बोलायचं तुला कळत नाही का. सार्थक सांगू लागतो, असू द्या त्यांचं स्वाभाविक आहे चिडणं आणि त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू द्या. आनंदीची आई म्हणते, हे पहा लीना, सार्थकराव कसे आहेत हे आम्हासनी माहीत आहे आणि तू सुद्धा समजून घे ते कसे आहेत ते, त्यामुळे त्यांना तू आधी माफी माग. लीना म्हणते, मी कोणाचीही माफी मागणार नाही. आनंदीचे वडील म्हणतात, हे पहा जावई, तुम्ही इथे घरामध्ये आलेत आणि तुम्ही कधीही येऊ शकता. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही इथे यायचं, हक्काने यायचं. जसं हे माझं घर आहे, मनोजचं घर आहे, आनंदीचं घर आहे आणि माझ्या सुनाचं जसं घर आहे आणि तसं माझंसुद्धा इथे हक्क आहे. तुम्ही इथे यायचं, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्ही इथे बिंदास यायचं. सार्थक सांगू लागतो, हो ठीक आहे, तसे काहीही नाही, मला काहीही वाटलेलं नाही, मी येईन. आता माझ्या फक्त डोक्यामध्ये एकच चालू आहे की आनंदी कुठे गेली असेल बरं, मला तिला शोधायचं आहे. तेवढे बोलून तो तिथून निघून जातो. इकडे आपण पाहतो वृंदा शलाकाला म्हणत असते, हे पहा तुझ्या नवऱ्यानं काय करून ठेवलं आहे. आता सुधाला कसे समजवायचं आपण. आणि मी काहीही केलं नसताना मी सुद्धा तिच्या नजरेतून आता पडलो आहे, कसे करणार बरं आता. तुम्ही आनंदीला बांधून घातलं हेच फार चुकी केलं, तुम्ही तिला तिथंच मारायला पाहिजे होतं. शलाका म्हणते, आता आणखीन एक खून करायचं का. वृंदा म्हणते, हो मग काय झालं असतं, तिला मारून टाकलं असतं तर बरं झालं असतं, सार्थक एकटाच राहिला असता आणि कसे बसे ही सर्व संपत्ती आपण मिळवली असती. शलाका सांगू लागते, होय पण आता केदार अडकले आहेत ना, त्यांना कसं सोडवायचं, काय करायचं. वृंदा म्हणते, हो ते पाहूच काय करायचं, नेत्रासुद्धा आता आपल्याकडून लढणार नाही. शलाका बोलते, मग काय हे कायमचे जेलमध्ये राहतील का आणि किती दिवस राहतील हे, त्यांना कसे ना कसे करून आपल्याला सोडावंच लागल. वृंदा म्हणते, हो हो त्याची काहीतरी तयारी करू, पण आता घरामध्ये जे चाललं आहे त्याला आधी काहीतरी पाहावं लागल, आपल्याकडे आधी बघावं लागल, आपल्याला सुधाचं मन परत एकदा जिंकावं लागल, त्यासाठी आता काहीतरी करावं लागल. इकडे आपण पाहतो सार्थक घरामध्ये येतो. तो खूप अस्वस्थ झालेला असतो. त्यांच्या आईला म्हणू लागतो, आनंदीला खूप शोधलो, सर्व हॉस्पिटलमध्ये सुद्धा पाहिलं, गावात पाहिलं, पण ती कुठेच मिळत नाही आहे. आई तुला एक विचारू का, असे तो म्हणतो. सुधा म्हणते, विचार काय असेल ते. सार्थक म्हणतो, तुला वाईट तरी वाटणार नाही ना. सुधा म्हणते, नाही नाही, जे काही असेल ते विचार. सार्थक विचारतो, आनंदी कुठे गेले आहे बरं. तसे बोलताच सुधा सार्थककडे पाहू लागते. हे ते आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, जमेल तितकं शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.